नमस्कार मित्रांनो, गावठी कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. माझं नाव ऋतिक आहे, वय वर्ष 25. मला जिममध्ये जाणं खूप आवडतं. सध्या मी मुंबईमध्ये राहतो. लहानपणीच बॉडी बनवायचा छंद लागला होता. माझी नजर एका मॉलमधल्या मुलीवर गेली. तिनेही मला पाहिले, पण दूर पाहू लागली. माझी तिच्याशी मैत्री झाली आणि मी तिची कशी मारली ते तुम्हाला सांगतो. मी माझ्या मित्रासोबत मॉलमध्ये गेलो होतो. त्यावेळी संध्याकाळचे 7 वाजले होते. आम्ही तिथे खूप मजा केली. तेव्हा मला तिथे एक मुलगी दिसली. तिचं नाव मधू असल्याचं समोर आलं. मधू 20 वर्षाची होती. तिला पाहताच माझी नजर तिच्यावर गेली. मी काही वेळ असाच तिच्याकडे पाहत राहिलो. ती फटाकेबाज होती. मधू उंचीने 5 फूट 2 इंच होती. गडद रंगाची होती, परंतु शरीर खूप छान होतं. मधूची आकृती अशी होती. तिचे 30 इंचाचे गोलाकार गोळे, 28 इंचाची तिची कंबर आणि 34 इंचाची तिची कलिंगडं. तिला पाहताच मला तिची कलिंगडं बघून मी वेड्यात झालो होतो, कारण तिच्या कलिंगडाचा आकार अप्रतिम होता. मधूची कलिंगडं जर कोणी पहिल्या नजरेत पाहिली तर तो तिच्यावरून नजर हटवूच शकणार नव्हता. काही वेळाने तिनेही मला पाहिलं आणि दूर पाहू लागली. काही वेळ मॉलमध्ये इकडे तिकडे हिंडल्यानंतर माझे डोळे पुन्हा पुन्हा तिच्यावर आदळत राहिले. शेवटच्या वेळी तिची भेट होताच मी डोळा मारला आणि ओठ गोल करून चुंबनाचे हावभाव केले. हे पाहून तिने माझ्याशी बोलायचं ठरवलं. ती जेव्हा माझ्याजवळ आली तेव्हा आधी मला भीती वाटत होती की कधीतरी काहीतरी घडेल, पण ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, हॅलो, मी मधू आहे. मी म्हणालो, हो, मी ऋतिक आहे. मधू, मी नोटीस करत आहे की तू खूप वेळापासून माझ्याकडे टक लावून बघत आहेस. तुला काय हवं आहे माझ्याकडून? तू खूप सुंदर आहेस. मी फक्त याच कारणासाठी तुझ्याकडे पाहत आहे. ओके, ठीक आहे. हो. यानंतर ती माझ्याशी आणखी काही बोलू लागली आणि आम्ही दोघे मॉलमध्ये एकत्र फिरायला लागलो. आम्ही सर्वजण रात्री 10 वाजता मॉलमधून बाहेर पडलो. मी तिच्या मैत्रिणींसोबत होतो. ती तिच्या मैत्रिणींसोबत होती. ती तिच्या घरी जायला लागली. ऑटोमध्ये बसल्या तिने माझा मोबाईल मागितला. मी दिला. त्या क्षणी तिने माझ्या मोबाईलमध्ये तिचा मोबाईल नंबर डायल केला आणि मग ती बाई म्हणाली आणि निघून गेली. मी माझ्या मित्रांसोबत माझ्या घरी आलो. घरी आल्यानंतर मी फक्त तिचाच विचार करत होतो. तिचे गोळे आणि तिची कलिंगडं मला झोपू देत नव्हती. मी बराच वेळ विचार करत होतो की फोन करायचा, पण माझ्यात हिंमत होत नव्हती. तासाभराने तिचाच मेसेज आला आणि आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. रात्री 2 वाजेपर्यंत आमचा गप्पा चालू होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा गुड मॉर्निंगचा मेसेज आला होता. मी पण उत्तर दिले. दिवसभर खूप अस्वस्थ वाटायचे. एक विचित्र आकर्षण माझ्या हृदयात आणि मनावर कब्जा करत होतं. त्या रात्री आम्ही पुन्हा बोललो आणि पहाटे 4 वाजेपर्यंत आमचा संवाद चालू होता. ती आज माझ्याशी काय बोलणार ते तुम्हाला मी खाली सांगत आहे. मधू, हाय ऋतिक. हाय मधू, काय करतोयस? तुझ्या मेसेजची वाट पाहतोय बघ. हो का? मी तुझ्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही. हो हो, काय हरकत आहे? तू फ्लर्ट करत आहेस का? नाही मधू, तसं नाही आहे. मधू, तुझी हरकत नसेल तर मी तुला काही सांगू का? हो, सांग ना. आय लव्ह यू मधू. मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते रे. माय लव, माय लव. इतके दिवस तुझ्या तोडून हे ऐकायला मी तळमळत होते. ठीक आहे, आता तर ऐकून तू खुश झालीस ना? हो, खूप. मग काही वेळ बोलून आम्ही चॅटिंग करू लागलो. असलं तसलं काहीही बोलू लागलो. ठीक आहे, मला सांग, तू माझ्याकडे मॉलमध्ये का बघत होतीस? मी तुझ्या सौंदर्याचा महिमा पाहत होते. बरं, मला सांग, ते काय? तुझी गोल गोल कलिंगडं, जे पाहून मला तुझी मारल्यासारखं वाटत होतं. तू खूप बदमाश आहेस बघ. मी म्हणालो, हो का? सोड यार, मलाही तसं वाटतंय. न भेटण्याचा प्लॅन कर. ती नंतरची गोष्ट आहे माझं पिल्लू. आता तू तुझा ओपन फोटो मला पाठव, मग मूड येईल. मग मधूने मला 4 फोटो पाठवले. मी शपथ घेतो, माझा अचानक उठला आणि डोलायला लागला होता. कधी एकदाचं तिला घेतोय असं मला झालं होतं त्यामध्ये. मधू बोलली, मला पण तुझा फोटो पाठव. मी म्हणालो, फक्त ते लाईव्ह बघ ना. ती म्हणाली, ठीक आहे. आता आम्ही दोघे व्हिडिओ कॉलवर आलो आणि एकमेकांच्या शरीराचा आनंद घेऊ लागलो. आम्ही दोघांनी फोनमध्येही चॅटिंग केलं. आमचा संवाद चालू असाच होता. आता आमचं मन एकमेकांना भेटण्यासाठी तयार झालं होतं. मग 31 डिसेंबरची रात्र आली. त्या रात्री माझी फॅमिली माझ्या मावशीच्या नवीन वर्षाच्या पार्टीला गेली होती.
माझ्या मावशीच्या पार्टीला खूप मजा येणार होती, त्यामुळे फॅमिली सगळी तिकडे गेली. ती दुसऱ्या दिवशीच परतणार होती. जेव्हा मी हे मधूला सांगितलं, तेव्हा तिने तिच्या घरी सांगितलं की ती तिच्या मैत्रिणींसोबत घरी पार्टीला जात आहे. तिने मला फोन करून सांगितलं की मी घरातून निघत आहे, तू मला घ्यायला ये. तिला घेण्यासाठी मी माझ्या बाईकवर तिथे पोहोचलो आणि तिला थेट माझ्या घरी घेऊन आलो. तिला घरी आणताच मी आधी आतून दरवाजा बंद केला आणि मधूकडे वळलो. तिने घट्ट निळी जीन्स आणि पांढरा शर्ट घातला होता. मी माझा हात तिच्या दिशेने वाढवलं. ती लगेच माझ्या मिठीत पडली आणि मला किस करू लागली. पापा देऊ लागली. मी पण तिला साथ देऊ लागलो. आम्ही जवळपास 10 मिनिटे दाराजवळ एकमेकांच्या पाप्या घेत होतो. त्यानंतर मी मधूला माझ्या मांडीवर अशा प्रकारे उचलले की तिची चिमणी माझ्या रॉडवर येऊन बसली. माझ्या रॉडवर तिची चिमणी आता वरखाली हलवू लागली होती. तिच्या पण चिमणीत मोठी आग लागली होती. मी माझा रॉड तिच्या चिमणीला घासू लागलो. तिला माझ्या बेडरूममध्ये आणलं. बेडरूममध्ये जाऊन मी तिला बेडवर टाकलं आणि मग मी पण तिच्यावर चढलो. आम्ही एकमेकांना पाप्या घेऊ लागलो. एक एक करून एकमेकांचे कपडे काढू लागलो. मी त्याचा शर्ट काढला. तिने गुलाबी रंगाची ब्रा घातली होती आणि तिचे गोळे खूप गोंडस दिसू लागले होते. मी त्यांना दाबल्यावर ती जोरजोरात ओरडू लागली होती. मग मी तिची जीन्स पण काढली. ती काळ्या रंगाची तिची आतली मी तिच्या शरीराकडे मोठ्या मोहाने पाहू लागलो. त्यावेळी आतले सगळे कपडे माझ्या समोर पडली होती आणि ती लाजत होती. आता मी तिच्या पायावरून पाप्या घेऊ लागलो. जेव्हा तिची चिमणीकडे गेलो तेव्हा तिने उडी मारली आणि मी आतले कपडे काढले. मी तिच्या स्वच्छ चिमणीत बोट घातलं आणि तिचे गोळे चोखू लागलो. काही वेळातच ती गरम झाली आणि कलिंगड वर करू लागली. ती म्हणाली, तू पण तुझे कपडे काढ. असे म्हणत तिने स्वतः मला मदत केली आणि माझी पॅन्ट काढली. माझी आतली कपडेही काढली. आता माझा 7 इंचाचा जाड रॉड पाहून ती घाबरली. मी लगेच तिला घट्ट मिठी मारली आणि तिला पाप्या घेऊ लागलो. तिचा हात पकडून माझ्या रॉडवर ठेवला. मधू माझ्या या रॉडला प्रेमाने मारू लागली. मी तिच्या हाताचा मऊपणा एन्जॉय करत होतो, कारण हे सर्व करायला मला मज्जा येत होती. मधू, आहा जान, पटकन घाल तुझा रॉड माझ्या चिमणीत. कोणताही वेळ न घालवता मी माझा रॉड तिच्या चिमणीत घातला. ती आता जोरजोरात ओरडू लागली होती, म्हणून मी माझे ओठ तिच्या ओठांवर टेकवले आणि तिचे गोळे दाबू लागलो. साधारण 2 मिनिटांनी तिची कलिंगड वर खाली होऊ लागली आणि मी आत ढकलायला सुरुवात केली. आता ती खूप आनंदाने ओरडत होती आणि ओरडत अजून जोरजोरात माय लव्ह अशी म्हणत होती. मी रोज तुझ्याकडून करून घेणार असं म्हणू लागली होती. तिचे हे शब्द ऐकून मी अजूनच प्रोत्साहित झालो आणि तिला जोरात करू लागलो. आत्तापर्यंत तिने 2दा तिचं पाणी काढून झालं होतं. सुमारे 30 मिनिटांनी मी तिच्या चिमणीत माझं पाणी काढलं. त्याच वेळी तिने 3रा शॉट मारून तो पूर्ण केला होता. काही वेळाने आम्ही दोघेही एकमेकांना चिटकून झोपून गेलो. रात्री 3 वाजता मला काहीतरी जाणवलं आणि मधू माझा रॉड चोखत होती हे बघितलं आणि मलाही उत्साह आला. मी तिला माझ्यावर ओढलं आणि तिची चिमणी चाटू लागलो. यावेळी मी मधूला म्हणालो, डार्लिंग, मला तुझी सर्वात सुंदर गोष्ट हवी आहे. हे ऐकून ती थक्क झाली आणि म्हणाली, मी तुला माझी चिमणी दिली. यातून कोणती मौल्यवान वस्तू उरली आहे आता माझ्याकडे? मी म्हणालो, डार्लिंग, तुझी कलिंगडं खूप छान आहेत बघ. मला तुझी कलिंगडं मारायची आहेत. सुरुवातीला तिने नकार दिला, पण जेव्हा मी म्हणालो की गोष्ट आहे ज्यामुळे मी तुझ्यासाठी वेडा झाला होतो, हे ऐकून ती हसली आणि कलिंगड द्यायला तयार झाली. मी तिच्या कलिंगडाच्या होलावर खूप क्रीम लावली आणि माझा तिच्या कलिंगडाच्या तोंडावर ठेवला. त्याचं टोक तिच्या आत जाताच ती किंचाळली. मला माहीत होतं की दुखेल, म्हणून मी थांबलो नाही आणि आता जोरजोरात देऊ लागलो. काही वेळाने मधू देखील आनंदाने तिची कलिंगडं वर उचलायला लागली होती. मी तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो, मला तिच्या चिमणीपेक्षा तिची कलिंगडं करण्यात जास्त मजा आली होती, कारण तिची कलिंगडं एकदम फुटबॉलसारखी गोल होती आणि त्वचा अप्रतिम होती. मला मधू कलिंगडासोबत खेळायला खूप मजा येत होती आणि मधूला पण तिची कलिंगडं खेळून घ्यायला मजा येत होती, म्हणून आनंदाने जोरजोरात ओरडत होती. हो, कर असंच. मी पण तिची कलिंगडं माझ्या रॉडने खेळवत होतो. सुमारे 35 मिनिटं तिची कलिंगडं सतत केल्यानंतर मी
तिच्या कलिंगडामध्ये पाणी सोडलं. त्या रात्री आम्ही दोघांनी 3 वेळा केला. यामध्ये मधूची कलिंगडे एकदा मारली आणि 2दा तिची चिमणी मारली. सकाळी ती घरी जाण्यासाठी तयार झाली. त्याच्यासाठी मी ओला बुक केला होता. जाण्यापूर्वी मी तिला पेनकिलरची गोळी दिली होती. मित्रांनो, ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा. धन्यवाद.